नव्हे तो संकल्प आहे. अज्ञान रूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प. उपस्थित मान्यवरांना मी दीप मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे.
संकल्प. उपस्थित मान्यवरांना मी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्याची विनंती करते. प्रज्वलन होत आहे. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्या गाण्याचे स्वागत करूया. जागेवर स्थानापन्न व्हावे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करणार आहोत. तर मी संगीत टीमच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी राज्यगीत सादर करावे.
आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, अनुयोग शिक्षण संस्था उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य, सर्व विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, माझे सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिवप्रेमी मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे आपल्या अनुयोग शिक्षण संस्थेचा एक वर्धापन दिन। त्याचप्रमाणे अनुयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय प्राचार्य बाईसाहेब चिंदरकर यांच्या मातोश्री अनुसया दत्तात्रय चिंदरकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1911 सरजेकोट मालवण येथे झाला। त्यांची आज जयंती आणि महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगभरात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394वी जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत। असा हा त्रिवेणी संगम आपल्या या अनुयोग विद्यालय दाभोळकर सभागृहामध्ये सन्माननीय अनुयोग शिक्षण संस्थेने याचं आयोजन केलेलं आहे। मराठा दप्तर प्रस्तुत संग्रहित संदीप मुकुंद परब शिवचरित्रावरील सर्व ग्रंथांचं प्रदर्शन जे आहे ते प्रदर्शन सुद्धा आपण आज भरवलेलं आहे। मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्राचार्य बाईसाहेब चिंदरकर सर यांनी 19 फेब्रुवारी 1979 रोजी या अनुयोग शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याच वर्षी अनुयोग विद्यालयाचं एक छोटस रोपटं इथे लावलं। सरांना खरं तर माहीमच्या उच्चभ्रू वस्तूंमध्ये शाळा काढायची होती, परंतु त्यावेळेचे कैलासवासी शिक्षण मंत्री सदानंद वर्दे सर यांनी असं सांगितलं की एवढ्या उच्चभ्रू वस्तीमध्ये शाळा न काढता जिथे पंचपक्वान्न मिळत आहे त्यांना परत जेवायला वाढण्यासारखं आहे, त्यापेक्षा तू गरीब वस्तीमध्ये आमच्या खारसारख्या भागामध्ये तिथे शाळा काढ आणि त्याच जाणीवेतून हेतूने एक सामाजिक बांधिलकी या नात्याने सरांनी इथे खार मध्ये ही शाळा चालू केली। सर ज्यावेळी इतिहास या शाळेचा सांगत असतात त्यावेळी आमच्या हे सगळं डोळ्यासमोर अंगावरती काटा उभा राहतो आणि अतिशय गलिच्छ वस्ती असलेली, घाणीचं साम्राज्य असलेली अनेक अनैतिक धंदे या जागेमध्ये चालत होते
जागेला पवित्र करण्याचं काम हे सन्माननीय चिंदरकर सर व सन्माननीय आपल्या अनिरुद्ध शिक्षण संस्थेच्या सचिव चिंदरकर मॅडम यांनी केलं आणि हा जो मळारूपी शाळेचा फुलवला आहे हा मळा यामध्ये अतिशय कष्ट आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे आणि त्या सर्वांच्या विद्यार्थी असू देत, पालक असू देत, संस्था आहे, या सर्वांच्या सहकार्याने हा शाळारूपी जो आपल्या अनिरुद्ध विद्यालयाचा मळा फुलवला आणि नावारूपाला आज आणलेला आहे. ही जी जागा आहे ही जागा व्यंकटेश नायक यांनी अतिशय अल्प मोलामध्ये दिलेली आहे. संस्था त्यांना कधीच विसरत नाही आणि या शाळेचं भूमिपूजन माजी पंतप्रधान कैलासवासी मुरारजीभाई देसाई यांच्या हस्ते झालं. 33वा अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला या व्यंकटेशच्या व्यासपीठावरती झाल्या. अनेक दिग्गज यामध्ये येऊन गेले. त्यामध्ये न्यायमूर्ती धर्माधिकारी मधुदंडवते, बाळासाहेब भारदे, बापूसाहेब काळगाते, सुरेंद्र मोहन, मधुकरराव चौधरी, जयंत साळगावकर, प्रकाशभाई मोवाडीकर अशी अनेक नावं घेता येईल. अगदी कॅप्टन लक्ष्मीबाई शेगल सुद्धा आपल्या या शाळेमध्ये येऊन गेल्या. अशा अनेक विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची अनिरुद्धची शाळा आहे. विज्ञान असो, नृत्य, नाटक, संगीत, वक्तृत्व, क्रीडा अशा सर्व स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी सतत पारितोषिक पटकावत असतात. उपक्रमांची बांधियाळी असलेली आमची अनिरुद्धची शाळा 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपल्या शाळेला कधी सुट्टी नसते. अगदी रविवार असला तरी आम्ही हे सण जे आहेत, दिन जे आहेत, जयंत्या ज्या आहेत त्या आम्ही साजऱ्या करत असतो. या पाठीमागचा एकच हेतू आहे, विद्यार्थ्यांवरती एक संस्कार रुजावे, त्यांचे विचार मनात बिंबवावेत, त्यांनी केलेल्या मान कार्याची ओळख आमच्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवावी हा त्या पाठीमागचा हेतू असतो. आता डिसेंबर महिन्यामध्ये 24वा बालकुमार साहित्योत्सव आम्ही साजरा केला. 2000 पासून आम्ही बालकुमार साहित्योत्सव साजरा करत आहोत. प्रथम उद्घाटन कैलासवासी सन्माननीय रत्नाकर मतकरी यांच्या सूचनेनुसार सर्व कार्यक्रम जो आहे हा विद्यार्थ्यांनी पार पाडावा. मग त्यामध्ये अध्यक्ष असू दे, स्वागताध्यक्ष असू दे, सूत्रसंचालक असू दे, आभार प्रदर्शन असू दे, या सर्व सोपस्कार जे आहे ते विद्यार्थीच करत असतात. शिक्षक फक्त त्यांना मार्गदर्शकाची भूमिका करत असतं. अनेक सानेगुरुजी कथामाला असू दे, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला असू दे, अनेक कार्यक्रमामध्ये आमचे विद्यार्थी अध्यक्ष असतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करून घेण्यामध्ये आमचा शाळेचा कल असतो. शिवाजी महाराज जयंती आम्ही दरवर्षी वेगळ्या पद्धतीने शाळा ही साजरी करत असते. कधी पोवाडे गाऊन, कधी व्याख्याने आयोजित करून, कधी विद्यार्थ्यांच्या सहभागातून नाटिका सादर करून, एवढेच काय तर ऐतिहासिक साहित्याचं प्रदर्शन सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये भरवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आमच्या या अनिरुद्ध शिक्षण संस्थेला 2य क्रमांकाचा मिळालेला आहे. ही खरीच आमच्यासाठी गौरवाची, अभिमानाची बाब आहे. ISA अवॉर्ड ब्रिटिश काउन्सिलचा सुद्धा आम्हाला प्राप्त झाला आहे. असं शाळेविषयी आम्हाला भरपूर सांगता येईल. आजचा हा जो त्रिवेणी संगम आहे, या त्रिवेणी संगम त्यामध्ये सरांच्या मातोश्री कैलासवासी अनुसया चिंदरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद सर. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व आम्हास आज प्रमुख
पाहुणे म्हणून लाभले आहेत. तर अशा पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मराठी माध्यमाचे श्री धामनसकर सर यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिवप्रेमींना प्रथमतः माझा सस्नेह नमस्कार. अखंड जगाचे आराध्य दैवत वर स्फूर्तीचा नसणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सर्व शिवभक्तांना आजच्या या शिवजयंतीच्या प्रामुख्याने शिवमय शुभेच्छा देतो. आज मी या ठिकाणी आपणासमोर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. तत्पूर्वी ज्या शिवाजी महाराजांची महती आज 350-400 वर्ष या ठिकाणी गाजत आहे, अशा शिवरायांसाठी प्रामुख्याने आपण एक गर्जना करणार आहोत. मला वाटतं माझ्या मागून सर्व विद्यार्थी, शिक्षक, व्यासपीठ मंडळी प्रामुख्याने ते शब्द जे आहेत ते प्रामुख्याने म्हणायचे आहेत. मी एक एक शब्द बोलणार, तुम्ही माझ्या मागून म्हणायचं आहे. रेडी सगळे? गणपती. जोरात. माझा आवाज केवढा, तुमचा आवाज केवढा? गणपती. गज अश्वपती. भूपती. प्रजापती. श्रीपती. अष्टवदान जागृत. अष्टप्रधान वेष्टित. न्यायालंकार पंडित. शस्त्र शस्त्रास्त्र पारंगत. राजनीती पुरंदर. प्रौढ प्रताप पुरंदर. क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज. महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. अनुसया मातेचा. अनुसया मातेचा. अणियोग शिक्षण संस्थेचा. धन्यवाद. आज या ठिकाणी अणियोग शिक्षण संस्थेच्या इतिहासात एक पान जमा व्हावं असा प्रामुख्याने आजचा हा त्रिवेणी संगम. साहेबांच्या मातोश्री अनुसया चिंदकर मॅडम यांचा जन्मदिवस, त्याचप्रमाणे अणियोग शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आणि जगाचे छत्रपती म्हणजे शिवराय यांची देखील जयंती आणि हा संगम साधून आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते आपले आराध्य दैवत छत्रपती शिवराय मानणारे, आपल्या आईवर नितांत प्रेम करणारे आणि आईने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतामुळेच या खारसारख्या दुर्गम गरीब वस्तीत अणियोग शिक्षण संस्थेची स्थापना प्रामुख्याने करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चिंदकर सर. चिंदकरांची ओळख आम्ही काय करून द्यावी, खरंच त्यांच्या कार्यातून त्यांची ओळख प्रामुख्याने आपल्याला नेहमीच या ठिकाणी जाणवत असते. छबिलदासारख्या एका शाळेमध्ये सरांनी शिक्षण सुरू केलं. बघता बघता सरांनी उच्च शिक्षण पूर्ण करून सर प्राध्यापक झाले आणि प्राध्यापक ते डायरेक्ट राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य. एवढी सरांची प्रामुख्याने ही जी काही घोडदळ आहे, ही घोडदळ हे प्रामुख्याने आकाशाला गवसणी घालण्यासारखी आहे. आज चिंदकर सर जवळजवळ 60 वर्षे या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आहेत. सरांचा एक माणूस होता, सर आपल्या नोकरीमध्ये कधी रमले नाही. एखाद्या काही गरीब मुलांसाठी, मागास मुलांसाठी आपण काहीतरी करावं, आपण काहीतरी शाळा सुरू करावी, हा सरांचा माणूस होता. आणि हा माणूस पूर्ण करण्यासाठी या खारसारख्या अतिशय गलिच्छ म्हणून पण मागास वस्तीमध्ये प्रामुख्याने सरांनी अणियोग शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली
ची दिवस होता प्रामुख्याने 19 फेब्रुवारी 1979. या ठिकाणी या दिवशी या संस्थेची प्रामुख्याने स्थापना केली. सरांची आणखी एक संस्था आपल्याला जी माहित नसेल, कांदिवली या ठिकाणी अनुदत्त विद्यालय या संस्थेपेक्षा तिप्पट मोठी संस्था प्रामुख्याने सरांनी कांदिवली या ठिकाणी सुरू केली होती. पण सरांचा एवढा कामाचा व्याप एवढा मोठा होता, कधी दुसरी एका संस्था दुसऱ्या एका शिक्षणार्थी सोबून प्रामुख्याने सर कार्यमुक्त झाले. त्यामुळे ती देखील संस्था आज प्रामुख्याने आज उत्तमरित्या कार्यरत आहे. सर स्वतः अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे प्रामुख्याने कार्याध्यक्ष होते. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सर अध्यक्ष होते. आणि सध्या सरांचं एवढं कार्य आहे, कार्य घराघरात पोहोचलं आहे. म्हणूनच ती जी काय मधल्या काळामध्ये मुख्याध्यापक संघटनेची जी काय थोडीशी बांधणी गडबडली होती आणि ती सावरण्याचं काम प्रामुख्याने चिंदर सरांनी केलेलं आहे. सर स्वतः आता सल्लागार म्हणून त्या ठिकाणी पदावर कार्यरत आहेत. सर हे स्वतः साहित्यिक आहेत. आतापर्यंत सरांची 6 पुस्तकं ही प्रामुख्याने प्रकाशित झालेली आहेत. नुकतंच अहमदनगर या ठिकाणी काय साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनामध्ये सरांचं पिंपळपान हे पुस्तक प्रामुख्याने सरांनी प्रकाशित केलेलं आहे. सर एक स्वतः राष्ट्रप्रेमी आहेत, समाजप्रेमी आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, विद्यार्थी प्रेमी आहेत, निसर्ग प्रेमी आहेत आणि सर हे उत्तम साहित्यिक आहेत. सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी आदरणीय परब सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चिंदरकर सर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. मित्रांनो, इतिहासाच्या अभ्यासावर माणसं वेळी होतात. इतिहासाच्या अभ्यासावर माणसं वेळी होतात आणि वेळी झालेली माणसं ही प्रामुख्याने इतिहास घडवितात. आणि असेच या शिवछत्रपतींच्या कार्याचा इतिहास 125 पुस्तक रूपाने घडवण्यासाठी आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, इतिहास संशोधक सन्माननीय संतोषजी परब सर मूळ देवगडचे, परंतु आपली कर्मभूमी हे प्रामुख्याने राजगड समजतात. सरांचा छंद आहे प्रामुख्याने दुर्मिळ ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांचा संग्रह करणे आणि सरांच्या संशोधनाचे विषय आहेत प्रामुख्याने समाधी, मंदिर स्थापत्य, ऐतिहासिक चारित्र्य व घराणे हे सरांचे अभ्यासाचे विषय आहेत. यानंतर सरांनी आतापर्यंत सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी, अष्टविनायक बल्लाळेश्वर देवालय, मोरोपंत फडणवीस यांचे पेशवाने योगदान यासारखे शोध साहित्य प्रामुख्याने सरांनी प्रकाशित केलेले आहे. सर हे अनेक संस्थांचे सदस्य आहेत. त्यापैकी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, कोकण इतिहास परिषद, इतिहास संशोधन मंडळ मुंबई यासारख्या संस्थांचे सदस्य आहेत. सरांकडे पाहिल्यानंतर खरंच एक शिवछत्रपती असताना एक प्रेमळ त्यांच्या विषयाचं प्रेम हे तुमच्या अगदी व्यक्तिमत्वाने आम्हाला दिसत आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंदरकरांना विनंती करतो की आमचे अतिथी सन्माननीय संतोषजी परब सर यांचं शाल श्रीफळ देऊन त्या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या आहेत त्या आमच्या सगळ्यांच्याच लाडक्या
या संस्थेच्या सचिव आदरणीय चिंदरकर मॅडम या अणुयोग शिक्षण संस्थेच्या सचिव आहेत. त्याचप्रमाणे या संस्थेच्या मुख्याध्यापिका म्हणून मॅडमने पदसिद्ध होत्या. मॅडम एक समीक्षात्मक अभ्यासवृत्ती असलेल्या आमच्या चिंदरकर मॅडम, एक उत्तम नियोजन, एक शिस्तबद्धता, विविध कार्यक्रमाची बांधणी यात मॅडमचा एक हातखंडा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी परत सरांना विनंती करतो की चिंदरकर मॅडम यांचे या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर शिवाच्या वेशामध्ये, शिवछत्रपतींच्या वेशामध्ये आपल्या समोर आसनस्थ आहे समर्थ. मी परत सरांना विनंती करतो की छत्रपतींचा या ठिकाणी जय भवानी, जय भवानी. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत संस्थेचे सदस्य सन्माननीय नाना मुंगेकर सर, यांचं देखील परत स्वागत करावं. यानंतर सदस्य नवनाजी मुंगेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील परत स्वागत करावं. नवनाजी मुंगेकर. यानंतर या संस्थेचे माजी विद्यार्थी जे एक समाजसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत सचिन कळेकर. आणि हा कार्यक्रम जे पुस्तक आहे ते घडवण्यामध्ये सचिन कळेकर यांचा थोडं सहकार्य मोठा आहे. नवनाजी मुंगेकर या परत विनंती करतो या ठिकाणी नवनाजी स्वागत करावं. यानंतर आपल्यासाठी सगळ्यांना आनंदाची बातमीमध्ये हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपलं सह्याद्री वाहिनीवरती प्रामुख्याने होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी राजू गायकवाड आणि त्याची टीम या ठिकाणी प्रामुख्याने आलेली आहे. मी प्रामुख्याने जितेश राणे आणि सागर अहिवळे यांना व्यासपीठाची विनंती करतो. आदरणीय परब सर, आपण या ठिकाणी जितेश राणे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. जितेश ओके. पुन्हा एकदा मला वाटतं मान्यवरांच्या या ठिकाणी सत्कार झालेला आहे. पुन्हा एकदा अशा या कार्यक्रमाच्या सर्व शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो. धन्यवाद. यानुसार आपल्या व्यासपीठावर आदरणीय आमचं यंग नेतृत्व मुख्याध्यापक प्रामुख्याने संतोषी परब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी निशा मॅडमांनी स्वागत करावं. निशा मॅडम. यानंतर सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सगळे विद्यार्थी, सगळे मान्यवर या सगळ्यांचं शब्द सुनाने स्वागत करून आजचा हा सत्कार सोहळा ठिकाणी इथं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण जगाचं आराध्य दैवत. माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येणारं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
सांगायला हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे की जगात जे 17 ग्रेट राजे म्हणवले जातात त्यापैकी एकही राजा या क्रायटेरियावर महाराजांच्या समोर उभाच राहू शकत नाही. तर असे होते आपले राजे. तर आज शिवजयंती निमित्त आमचे काही विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत. आता मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते राज्याभिषेक हे प्रसंग सादर करण्यासाठी इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 4थीचे विद्यार्थी यांना आमंत्रित करते. काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका उत्कृष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचेखाली फैला जात होता. अधिकशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ, अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, चपाकापी, लुटालूट, घोडे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता. शिवाजी शिवाजी
पुरंदरास मुबलक दारू गोळा पाठवा, बैल गाड्या भरून भरून धान्य साठा पाठवा, गडाच्या घेऱ्यात भिल्ला रामोशाच्या तिलकमाळीचे मोर्चे लावा, गडावर जास्तीची कुमक पाठवा. जी रावसाहेब चिंता करू नका. आपले नेताजी लोक आणि गुरुजीला असा हल्ला करतील त्यांच्यावरही बेजार करून सोडतील त्यांना. बहिरजी, मिर्झा राजेच्या सैन्यास मारा, घोडा काहीही करा, परंतु पुरंदरास मोगली सैन्याचा गिरका पडावयास नको. अब हमें मिर्जा के हुक्म की राह नहीं देखनी चाहिए. जाओ पुरंदर को घेर लो और ऐसा मजबूत बंदोबस्त करो कि ना कोई ऊपर से नीचे आ पाए, ना कोई नीचे से ऊपर जा पाए. जाओ. काळजी नसावी बहिरजी. जरी दिलेर खानाने पुरंदरास विळखा घातला तरी तो फार काळ टिकणार नाही. त्याने फक्त पुरंदर पाहिलं आहे. पुरंदराचा धुरंधर आता दिसेल त्यास. घाबरतोय काय आम्ही? असे कितीही मिर्झा राजे येऊ दे आणि पाहून येऊ दे. हा मुरादबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पाही लागू देणार नाही. अरे कितीही धुरंधर येऊ द्या, पण हा पुरंदर त्यांच्या छाताडावर लागते. येळकोट, येळकोट. जय बंजारा. येळकोट, येळकोट. जय बंजारा.
छळतोय मला. शिवाजी हा व्यक्ती नव्हता तर विचार होता आणि तोच विचार नष्ट करण्यासाठी औरंगजेब येथे आला होता, पण त्याला ते शक्य झाले नाही. तर त्या लढा देणाऱ्यांपैकीच महाराणी ताराबाई. तर मी कुमारी दिव्या काटकर हिला विनंती करते की तिने आत्मकथा व्यक्त करावी. आम्ही आमची ओळख करून देतो, पण तत्पूर्वी आम्ही खूप भाग्यवान आहोत असे म्हणायला काहीच हरकत नाही. हो हो आहोत आम्ही भाग्यवान, कारण आमचा जन्म शिवकाळात झाला. आम्ही महाराणी ताराबाई बोलतोय. आजचे हे कलियुग इथली व्यथा पाहून आम्हाला अनावर झाले आहे, म्हणूनच आम्ही इथे तुमच्याशी संवाद साधायला आलो आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणजेच महाराणी ताराबाई बोलतोय. आमचा जन्म 14 एप्रिल 1675 रोजी मोहिते घराण्यात झाला. खरं तर मुलींनो, तुमच्यासारखे आम्हालाही वाहतुकीचे खेळ खेळायला, नाचायला, बागडायला, मुलींचे खेळ खेळायला खूप आवडायचे, परंतु आमच्या आबांनी हे सर्व खेळ कधी खेळूच दिले नाही. बऱ्याचदा मातोश्री देखील बोलायच्या, लहान पोर आहे तो, खेळू देत तिला, ही इतर मुलींसारखी मजा करू दे. परंतु आबांनी आमचे कधीच ऐकले नाही. उलट आम्हाला आबा म्हणायचे की तारे, हे असले खेळ हंबीरराव मोहित्यांच्या लेकीला शोभत नाही. पण त्यांनी नुसतेच बसून ठेवले नाही, तर त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धनीती, किल्ल्यांविषयी माहिती व महाराजांच्या कीर्तीबद्दल सांगायचे. व बालपणापासून ते संस्कार आमच्यावर रुजू झाले आणि हळूहळू आम्ही या सर्व गोष्टींमध्ये तरबेज झालो. व पुढे काही दिवसांनी आमचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी झाला. 12 फेब्रुवारी 1689 रोजी आमचा राज्याभिषेक झाला व आम्ही महाराणी ताराबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागलो. व 3 मार्च 1700 मध्ये आमचा पुन्हा राज्याभिषेक झाला व आम्ही छत्रपती महाराणी ताराबाई म्हणून घोषित झालो. पण हे सर्व सोपं नव्हतं. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे आमच्यावर आली, पण आम्ही घाबरलो नाही, डगमगलो नाही. आम्ही शत्रूचा निर्भयपणे सामना केला. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गंभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सर्वांबरोबर एकजुटीने राहून आम्ही शत्रूला थोपावून ठेवले. खालवलेली आर्थिक परिस्थिती उंचवण्यासाठी आम्ही मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौकाई आणि सरदेश लुटी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. औरंगजेब सारखे कपटी सम्राटाला सलग 7.5 वर्ष आम्ही लढा दिला. आम्ही सिंहगड, राजगड, पन्हाळगड व वसंतगड हे किल्ले पुन्हा जिंकले. आम्ही घोडदळाच्या हालचालीत निपुण होतो व आम्ही वैयक्तिकरित्या युद्धांचे नेतृत्व केले व मुघलांशी लढत राहिलो. व 1759 मध्ये आमचा मृत्यू झाला. पण आमच्या कारकिर्दीमुळे आम्ही आज देखील इतिहासाद्वारे जिवंत आहोत. जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे असतील तोपर्यंत आम्ही जिवंत राहू. तर मुलींनो, तुमच्या समोर येण्याचा आमचा एकच हेतू आहे, तो म्हणजे शत्रूला शरण न जाता सामना करा, लढा द्या. शत्रू तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न करेल, पण घाबरू नका. न जाता निर्भयपणे उभ्या राहा. जाता जाता आम्हाला 2 ओळी बोलावेशे वाटतात. जो जितक्या ताकदीने तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही तितक्या जिद्दीने पुन्हा उभ्या राहायला शिका. धन्यवाद. आता मराठी माध्यमाचा आदित्य मापनकर याला मी सावळा तांडेल या वर्षाची गोष्ट सांगण्याची आमंत्रित करते. पूज्य मुलीवर्ग व माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. पूज्य मुलीवर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या एका सैनिकाची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे नियमप्रिय सावळा तांडेल. एके दिवशी शिवाजी महाराजांनी त्यांच्या गडावर काही कडक नियम केले होते. त्यापैकी एक नियम असा होता की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कोणालाही गडावर प्रवेश द्यायचा नाही. हा नियम प्रत्येक किल्लेदार
आणि सावळे त्याला अडवली आणि सावळ्या म्हणाला, नाही महाराज, मी तुम्हाला आज सोडणार आहे. शिवाजी महाराजांनी नियम केले की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कोणालाही गडावर प्रवेश द्यायचा नाही. महाराज म्हणाले, मी तर सरदार आहे, मला तर सोडायला काही हरकत नाही असं म्हणाले. तेवढ्या सावळे म्हणाले, नाही महाराज, शिवाजी महाराजांनी नियम केले की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कोणालाही म्हणजे कोणालाही गडावर प्रवेश द्यायचा नाही असं म्हणून महाराजांच्या अधिक भडकले आणि म्हणाले, अरे पोरा, नाव काय तुझं? शिवाजी महाराजांकडे आता तुझी तक्रार केली तर तुला ते कामावरून काढून टाकतील, तुला शिक्षा पण करतील. शिवाजी महाराजांना कसलं करते, मी सुरेश नंतर आले होते, तू पण सांगू नको, मी पण बोलत नाही असं म्हणून सावळ्याला त्यांचं म्हणणं काही पटले ना. सावळ्याला, नाही महाराज, मी तुम्हाला आज सोडणार नाही असं म्हणून महाराजांच्या अधिकार भडकले आणि म्हणाले, अरे शिवाजी महाराजांना सोडूनच दे, मी तुझ्याकडे आता खांडोळी करून टाकीन, तुला ठार करून टाकीन असं म्हणून सावळ्या म्हणाला, महाराज, तुम्ही मला मारून टाका तरी मी तुम्हाला स्वतःहून काही आज सोडणार नाही असं म्हणून महाराजांच्या अधिकार भडकले. त्यांनी आपली तलवार बाहेर काढली, ते युद्धासाठी तयार झाले असं म्हणून सावळ्याने पण आपली तलवार बाहेर काढली, तो पण युद्धासाठी तयार झाला. तेवढ्यात महाराजांनी तलवार आपली खाली घेतली आणि म्हणाले, अरे वेड्या, तुम्हाला ओळखलं नाहीस का, मी शिवाजी महाराज असं म्हणून सावळ्या थोडा तकापला. सावळ्या म्हणाला, नाही महाराज, मी प्रत्यक्ष शिवाजी महाराज तरी मी तुम्हाला स्वतः काही स्वाद सोडणार नाही असं म्हणून महाराज स्वतःच्या कार्याच्या कारण असते. तसेच ते निघून गेले. त्यांनी गडाखालच्या गावात ती यात्रा काढली. सकाळ झाली, महाराज गडावर हजर झाले, दरबार भरला. तेवढ्यात महाराज म्हणाले, तिकडे कोण आहे? तो सावळ्या कांडे काल होता ना पहाडावर, त्याला इकडे बोला असं म्हणून सावळ्या कांडे महाराजांसमोर हजर झाला, जो तो कुजबुजत होता. तेवढ्यात कोण तो बोलत होता, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणारा हा सावळ्या कांडे, काय करती महाराज असं म्हणून सावळ्या महाराजांसमोर हजर झाला. त्यांनी अपराधी म्हणून मान खाली घातली. तेवढ्यात महाराजांनी त्याला विचारले की, सावळ्या, काल तू होता खाल्यावर? सावळ्या म्हणाले, हो म्हणाला. तेवढ्यात महाराज म्हणाले, अरे काल तुम्हाला ओळखलं नाहीस, काल तो आलेला ना, सदा म्हणतो मीच होतो असं म्हणून सावळ्याने थोडी मानवरती केली आणि म्हणाला, महाराज, तुम्ही एकदा नियम घालून दिले, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही असं तुम्हीच सांगितलं होतं ना. म्हणून महाराज म्हणाले, अरे सावळ्या, तुला काय वाटतं, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणाऱ्या सैनिकाला काय शिक्षा करावी बरं असं तुला वाटतं? सावळ्या म्हणाला, महाराज, तुम्हाला बरं वाटते ती शिक्षा मला द्या, मी ती भोगायला तयार आहे असं म्हणून महाराजांनी त्याला शबासकी दिली आणि म्हणाले, अरे वेडा आहेस का तू, मी तुला शिक्षा आहे तर मी तुला बक्षीस देणार आहे असं म्हणून महाराजांनी त्याला आपल्या हातातला सोन्याचा कडा काढून सावळ्याच्या हातात घातला. दरबाराने कौतुक केले, त्यासोबत शिवाजी महाराजांचे पण कौतुक केले. कारण शिवाजी महाराजांनी जे नियम घालून त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागण्यातून सर्वांना दाखवून दिले. धन्यवाद. आपण सर्व महाराजांची गाथा ऐकतोय, पण त्यांना घडविणाऱ्या म्हणजेच मातोश्री जिजाऊ, तर त्यांचं व्यक्तिमत्व सादर करण्यासाठी येत आहे इंग्रजी माध्यमाची मनश्री राणे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन व माझ्या मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मनश्री दशरथ राणे. इयत्ता 6वी अ मध्ये मी शिकत आहे. मी तुमच्या समोर एक छोटेसे भाषण म्हणजे जिजाऊ बद्दल सांगणार आहे. मी जिजाऊ या स्वराज्याची माती माझ्या
हाहाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. अन त्यानं भिडा उचलला, नागतेच अफजल खान. हे नागतेच अफजल खान. जिताला कदम सहितान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकून चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दड पायदळ, हौद फाटलंय कक्कळ. अंगिता हातीच हपळ, पाहणारा थांबे चळचळ. वाटेत भेटे त्याला शिर्डी, खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शुभाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज. तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार? काय घडवावा हुंदर, चिंतित पांतर सरदार. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. तरी माल कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा झाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला ना ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आलं बेगुमान नाही त्याला. शिवाजी महाराजांच्या करामतीची, शिवाजी महाराजांच्या करामतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हजी, करील काही कल्पना युक्तीची हजी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियान्यात खान डुलत आला, खान डुलत आला. साहेबांना त्याच्या संगतीला, साहेबांना त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, हा हा हा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारतो हसरी, खान हाक मारतो हसरी. रोखून नजर आगली, चिरहाजी रवजी, चिरहाजी रवजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानाला, खानदाभिमान मानाला. कट्यारीचा वारकन केला, कट्यारीचा वारकन केला. खरखर्रा वाद झाला, खरखर्रा वाद झाला. चिलखत हृदय अंगाला, चिलखत हृदय अंगाला. खानाचा आवाज सुद्धा गेला. खान हडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये बी फडकलेला, पोटामध्ये बी फडकलेला. वाघना खानचा मारा केला, वाघना खानचा मारा केला. तर त्याला फायनं पोटाला. त्याला गेला खानाचा पुतळा. फायद आला जी जी, फायद आला जी जी. धन्यवाद. खुशीसाठी पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिजाऊ पोटी जन्मला ऐसा एक सिंह, स्वराज्यासाठी ज्याने जिजवला आपुला देह. शत्रूवरती करी हा असा घनघात, एकच हल्ल्यात धाडी त्यांचे यमसदनात. शिवाई देवीचा होता त्यांच्या डोक्यावर हात. महाराष्ट्रातील जनतेच्या हे आहे आणि राहील हृदयात. स्वराज्यासाठी लढताना ज्यांनी लावली होती जीवाची बाजी, धन्य झालो आम्ही. ते आहे आमचे राजे शिवछत्रपती, ते आहे आमचे राजे शिवछत्रपती. तर महाराजांची ही शूरगाथा गाण्यासाठी येत आहेत आमचे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी. गीताचे बोल आहेत, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देसा
बांधकाम इंदलकर. हिरोजी इंदलकर हे बांधकाम प्रमुख होते. यांनी स्वतःचा राहता वाडा जमीन विकून झोपडीत राहिले आणि रायगड बांधला. त्या बदल्यात महाराजांनी बक्षीस म्हणून विचारले असता तेव्हा त्यांनी योगेश्वराच्या एका पायरीवर स्वतःचे नाव बोलण्याची अनुमती मागितली. धन्यवाद. मायना भंडारी हे स्वराज्याचे आरमाराचे सुभेदार होते. यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष करत इंग्रजांच्या खादेरीचा मनसुबा हाणून काढला. यानंतर मायना भंडाऱ्यांनी सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फक्त केली. धन्यवाद. नमस्कार. सर नोबत हंसाजी मोहिते हमीरगाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना हमीरगाव हा किताब सर नोबत म्हणून नेमले. त्यांनी मोगलांच्या खानदेश प्रदेशात धुमाकूळ घातला. त्यांच्या तलवारीवर 6 तळे पडलेले आहेत. यावरून त्यांचा पराक्रम लक्षात येतो. नमस्कार. मी उत्तर प्रमुख बैठी नाईक शिवाजी महाराजांचा हे खात्याचे दुसरे प्रमुख होते. कोणताही वेषांतर करण्यात पटाईत होते आणि लढवे सुद्धा होते. कोणताही बादशाहाच्या महाराज जाऊन त्यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. त्यातच बैठी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते. धन्यवाद. नमस्कार. सेनापती फिरोजी नरसाळा. टाकरखेडे येथे किल्ल्याच्या युद्धात कुठलीही बाहेरून मदत न मिळता धीराने जाऊन जातो म्हणून फिरोजीचे शौर्य पाहून राणीच्या काळाने सरदार व देवाचे कबूल केले. पण फिरोजीने देश गाळले नाही. त्यांच्या अशा या स्वाभिनिष्ठेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांचे कौतुक केले. धन्यवाद. नमस्ते. स्वामी शिवाजी काकी. समोर मृत्यू आहे हे माहीत असून देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेरवा महाराज म्हणून साधूच्या गोटात गेले. त्यामुळे महाराजांनी पन्हाळ्यावरून सुखरूप पलायन केले व स्वतःहून स्वतःचे बलिदान देणारे असे हे स्वामीनिष्ठ वीर शिवाजी काकी. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव मी आज शिवशिलेदार कोळांची कर्जत यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. ती मी शांत ठिकाणी ऐकून अशी माझ्या बाळगते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मणी पन्हाळा किल्ला होता. तेव्हा पंडाजी म्हणाले, पन्हाळा मी घेतो, हुकूम करा. आणि अवघ्या 60 मावळे नव्हती. पन्हाळा तर करणारे म्हणजे शिवशिलेदार कोळांची कर्जत. नमस्कार. जुन्नर मार्ग यशवंती कंपा अबुल हसन कुटुंब शाह यांच्या मदम हस्ता हातीला लोळले. हत्तीच्या ताकदीच्या मागे शाह कुटुंब शहाने बक्षीस म्हणून त्यांचे राज्य हा विलंबनेने घेण्यास नकार दिला व म्हणाले, आमचे कौतुक करण्यात आमचे महाराज समर्थ आहेत. धन्यवाद. नमस्कार. नोबत कुलकर्णी प्रतापराव गुजर यांच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलकर्णींना प्रतापराव ही पदवी दिली होती. आपल्या 6 साथीदारांना सोबत घेऊन विजापुरी बनलोखांच्या 15,000 फौजी घुसून शेकडोची कत्तल करणारे सर
नवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता, म्हणून सुरुवात ही शून्यातूनच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, परंतु स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली व त्यांच्यातच शस्त्रे दिली. यातूनच राज्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणारी मी एवढीही मोठी नाही, परंतु त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जेवढे समजले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित समजून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडला जाऊन फिरतो. आला अपयश तर करतो आत्महत्या, नाही तर लावतो काठी तोंडाला. आली शिवजयंती जवळ तर घालतो हात, करतोच भांडे त्यांच्या जन्मतारखेवर. यातून आपण काय आदर्श देतो राजांचा? राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण त्यांच्या एकाही गडाला स्वतःचे नाव दिले नाही. त्यांनी अनेक मोहिमा आखल्या, परंतु कधी पंचांग पाहिले नाही. त्यांना अनेक संकटे देखील आली, परंतु कधी त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही. कधी ते व्यसनाच्या आहारी गेली नाही. म्हणून आज गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज त्यांच्याच महाराष्ट्रात जर आजचा युवक हा जनावरांसारखा वागत असेल तर ही खूप शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आहे, कारण हैदराबाद कोकणीसारख्या घटना आज इथे घडू लागल्या आहेत. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हे तर 100% सूट होती. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांवर अन्य अत्याचार करणाऱ्या लोकांचा हातपाय कलम करण्याचा आदेश होता. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. गावचे आमच्या लौकिक वाटतात तरी होता की महाराष्ट्र माझा, कारण ते राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. आज 400 वर्षे झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत, म्हणून आज खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज होणं एवढीही कठीण नाही, फक्त मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घरात निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना मी एवढेच बोलू इच्छिते. मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. तुझं हे भाषण ऐकल्यानंतर मला 2 ओळी बोलाव्याशा वाटतात. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा. मुंबई सभा दादर आयोजित एकांकिका स्पर्धेत इंग्रजी माध्यमाचा कुमार सर्वेश जाधव याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मी आजचे प्रमुख पाहुणे श्री संदीप परब सर यांना विनंती करते की त्यांनी त्याला प्रमाणपत्र देऊन त्याचे स्वागत करावे. तसेच उन्नती राठोड हिला निबंध स्पर्धेत 3रा क्रमांक मिळाला आहे. तिचेही सरांनी स्वागत करावे अशी मी विनंती करते. आता ती कॉलेजमध्ये शिकत आहे, ती आपली एक्स स्टुडंट आहे. तर आज इथे उपस्थित इतिहास अभ्यासक श्री संदीप परब सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावे. देवीच्या पुत्रावरती छत्र चांगले दिव्यवरती, त्या तेजाचे गोत्र सांगते भूमी माझ्या जगदंबेची, भूमी माझ्या जगदंबेची. आई भवानी, राष्ट्रमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित आज
अनियोग शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन कैलासवासी अनुसया चिंदरकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनियोग शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय श्री चिंदरकर सर, प्रमुख उपस्थिती माननीय चिंदरकर मॅडम या सर्वांना, तसेच या कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद यांना वंदन देऊन मी आज आमचा जो ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपणास थोडीफार माहिती सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आता बऱ्या प्रकारे शोध आणि संशोधन सुरू आहे आणि सामान्यपणे ते यूट्यूब समाजात चुकीच्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून इतिहास मांडला जातो आणि या इतिहासामुळे चुकीच्या संकल्पना होतात, पक्षपात तसेच सामाजिक ऐक्याला धोका पोहोचवण्या अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हे एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी इतिहासाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने मराठी साधनं जी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पूर्ण जीवनचरित्र आपल्यासमोर उघडून ठेवतं. तर मराठी चरित्रामध्ये शिवाजी महाराजांबरोबर ज्या मावळ्यांनी काम केलं त्यांच्या घराण्याचा इतिहास, शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पत्री, शिवाजी महाराजांची पत्र या सगळ्या इतिहासाचा या मराठी साधनांमध्ये समावेश केलेला आहे आणि ही साधनं आज आपल्यासमोर इथे मांडताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणि मी सरांचा मुख्य ह्या कार्यक्रमासाठी सरांनी मला इथे सांगितलं त्याबद्दल मी सरांचा ऋणी आहे आणि आपण पण या कार्यक्रमाचा बऱ्या प्रकारे आपण लाभ घ्यावा अशी माझी विनंती. आणि या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा म्हणून आपण बोलवलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी सचिन सरांना विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. उपस्थित सर्व मान्यवर आणि आज जो कार्यक्रम शिवजयंतीचा कार्यक्रम या मोठ्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने आपण सगळे साजरी करत आहोत. त्याचप्रमाणे संस्थेचा वर्धापन दिन सन्माननीय अनुसया चिंदरकर यांचा जन्मदिवस हा जो त्रिवेणी संगम आहे या संगमामध्ये आपल्याच विद्यार्थ्यांनी इतक्या हा जो विषय जो आहे संशोधन हा विषय हा प्रत्येकाला होत नाही. तर लाखोमधून जेव्हा विद्यार्थी ठरवले त्यातून एखादा विद्यार्थी असा विचार करतो की असा एक विषय घेतला पाहिजे की त्याच्यावर आपल्याला संशोधन. आज शाळा सुरू होऊन 40 वर्ष झाली. 40 वर्षामध्ये सरांनी लाखो विद्यार्थी घडवले. त्यातून किंबहुना सतीचा एक विद्यार्थी जो ठरवतो की असं इतिहास संशोधन झालं पाहिजे आणि सर त्याला शाळेमध्ये आमंत्रण करतात आणि हा कार्यक्रम घडून येतो. ही मोठी गोष्ट आहे शाळेसाठी सुद्धा. आणि ह्या विभागात संशोधन हा विषय घेऊन, कारण या विषयामध्ये कुठल्याही पगार मानधन नसतं, कुठल्याही प्रकारचा आर्थिक सपोर्ट मिळत नाही. तर जे काही करायचं आहे ते स्वतःच्या कर्तृत्वावर करायचं आहे. तर असा विषय घेऊन फार कमी लोक हा विषय घेऊन अभ्यास करतात आणि सर त्याला सहकार्य करतात. ही मोठी गोष्ट आहे. वंदे मातरम संस्थेमार्फत श्रीधरकर सर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवल्या आहेत आणि काही पुस्तकं ही वंदे मातरमतर्फे सरांनी काल बोलणं झाल्याप्रमाणे सरांनी पाठवली. 50% डिस्काउंटमध्ये मुलांसाठी आणि शिवरायांसाठी हे चरित्र आहे हा मोठा एक त्यांनी छापला होता आणि ते सिंधुदुर्गसाठी पाठवलं आहे. तर ते इथे बाहेर स्टॉल लावलेलं आहे. त्यांचे स्वतः येणार होते पण त्याला शक्य झालं नाही. तर त्यांनी सांगितलं की चिंदरकर सरांच्या मार्फत त्याचं हे करा, अनावरण करा आणि लोकांना 50% डिस्काउंटमध्ये ते मिळू दे जेणेकरून शिवरायांबद्दलची अधिक माहिती
माहिती त्यांच्या राजदरबाराबद्दल, त्यांच्या वस्तूबद्दल, साहित्याबद्दल याच्यामध्ये विविध अभ्यासकांनी नोंदी दिलेल्या आहेत, लेख दिलेले आहेत. ते लोकांना, मुलांना, शिक्षकांना वाचता यावे म्हणून त्यांच्या महानगरी वार्ताहर प्रेसतर्फे पाठवलेलं आहे. की सरांना आणि त्याचं हे करून त्याचं अनावरण करावं, दाखवावं सगळ्यांना आणि बाहेर स्टॉलवर जे आहे लावलेलं आहे त्याचा उपयोग घ्यावा. लहान मुलांसाठी पुस्तकं ठेवले लहान मुलांसाठी. ड्रॉइंग बुक्स आहेत लहान मुलांसाठी. शिवाजी महाराज, राजाराम याच्यावर ते रंगवू शकतात. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन, मॅडमचे, सरांचे, सगळ्यांचे अभिनंदन की त्यांनी हा त्रिवेणी योग घडवून आणलेला आहे. धन्यवाद. आज भारतातीलच नव्हे ते जगातील एक थोर व्यक्ती, थोर राजा ज्याचा गौरव केला जातो असे छत्रपती शिवाजी महाराज या भारत भूमीने जन्माला आले. ते आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले, आमच्या कोकणामध्ये सुद्धा होते. तेवढा तरी अभिमान त्यांच्याबद्दल आहे आणि त्यांची जयंती साजरी करतो आम्ही दरवर्षी. केवळ त्यांचीच नव्हे तर सुदैवाने ह्या भारतभूमीमध्ये, भारतभूमीला सुवर्ण युग मानलं जात होतं, सुवर्णाचा धूर निघत होता असं म्हटलं जात होतं. आणि अनेक नररत्न ह्या भूमीमध्ये जन्माला आली. त्यापैकी अनेकांची नावं घेता येतील आणि त्यापैकी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जयंती, त्याचप्रमाणे गांधीजींची जयंती आणि आपले भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल हे 3 दिवस आमच्या शाळेच्या अगदी कोणाकोपऱ्यामध्ये सगळ्यांची नावं घेतली जातात आणि त्यांचा गौरव केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला या तिन्ही थोर व्यक्तींबद्दल आदर निर्माण व्हावा, त्यांनी त्यांच्यापासून काहीतरी शिक्षण घ्यावं, त्यांच्यासारखं बनावं, त्यांच्यासारखं नाही तर त्यांचे अनेक गुण घेऊन आपली प्रतिभा उंचावावी यासाठी हे तिन्ही दिवस आम्ही साजरे करतो. त्यापैकी हे 3 दिवस ते साजरे करतो. तसं या ही जी शाळा आहे, ही शाळा जी ज्यांच्यामुळे सुरू झाली ते आमचे शिक्षण मंत्री सदानंद वर्दे यांनाही आम्ही कधीच विसरू शकत नाही. माझी आई अनुसया दत्तात्रय किंदरकर हिचा जन्म 11 तारीखला झाला, 11 फेब्रुवारीला झाला. 19 फेब्रुवारी 1911 मध्ये झाला. मी जरा सध्या थांबवल्या आहे. माझ्या आईची आठवण काढल्यानंतर, आईचं हे झाल्यानंतर काही सुचत सुद्धा आई डोळ्यासमोर येते. मी माझ्या आई, मी माझ्या घरामध्ये जेवढे देव आहे त्याच्यामध्ये माझी आई पहिल्यांदा असते आणि आईला नमस्कार करतो. आई लहानपणी माझे मुके घ्यायची, मी आता आईच्या फोटोचे मुको घेते. मनामध्ये ते नेहमी स्मरण ठेवतो. मुलांनो लक्षात ठेवा, आई एक पहिलं दैवत आहे आणि ह्या पहिल्या दैवतामुळे आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. तर ते लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ह्या शाळेचं नाव आम्ही अनुयोग असं ठेवलं, म्हणजे आईचं नाव आणि योगी म्हणजे बापू यांचं नाव आहे. तर हे अनुयोग हे नाव तरी का दिलं याचंही कारण सांगतो. ज्या वेळेला मी 17 वर्ष अनुयोग महात्मा गांधी मध्ये होतो
2 वर्ष BEd कॉलेज जातो, तिथून बाहेर पडल्यानंतर शाळा काढावीशी वाटली. त्यावेळेला मी मनस्थिती माझी बरोबर होती, मला जागा कुठेच सापडत नव्हती. आणि त्यावेळेला माझी आई माझ्या स्वप्नात आली आणि तिने त्या ठिकाणी पोट दाखवलं, त्या ठिकाणी ही शाळा आम्ही सुरू केली. आणि त्याला वरदहस्त दिला तो गजानंद वर्ती सरांनी. त्यांनी सांगितलं, तू ह्या झोपडपट्टी शाळा करतोय ना, तुला मी ग्रँड म्हणजे अनुदानासह शाळा देतो. आणि त्यावेळेला महाराष्ट्रात फक्त 2च शाळांना अनुदानासह मान्यता मिळाली होती, त्यापैकी आपली हरिओम विद्यालय आहे. तर या ठिकाणी सुदैवाने चांगले शिक्षक लाभले, चांगले विद्यार्थी लाभले, अनेकांनी आपली नाव अटकेबाद भेंडे रोवलेले आहे. मी आमच्या शिवाजी महाराजांबद्दल काही बोलत नाही आता, त्यांना एवढंच वंदन करतो. परंतु एक आज ह्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी कथा सांगितल्या, अभिनय केले. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी वंदन करतोय. शिवाजी महाराज समजो. आणि आमचा विद्यार्थी संदीप परब यांनी शिवाजी महाराजांवरती नवे इतिहासात अनेक गोष्टींवरती संशोधन केलेलं आहे. तो संशोधक आहे आणि त्याने आज जे प्रदर्शन भरवलंय त्याचं उद्घाटन सुद्धा आज झालेलं आहे. मी एवढंच म्हणतोय की ते प्रदर्शन सगळ्या विद्यार्थ्यांनी आज रांग लावून पाहायचं आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या आई वडिलांना सुद्धा उद्या सुद्धा हे प्रदर्शन ठेवलं जाणार आहे. उद्यापर्यंत तुम्ही आई वडिलांना बोलवून हे प्रदर्शन पाहावं. माझे सर्व शिक्षक थांबणार आहेत आणि ते मार्गदर्शन सुद्धा प्रत्येक वर्ग शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना याची माहिती द्यायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर द्विगुणित करूया, नवे शतकमी करूया. एवढं मी बोलून माझं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं या आदरयुक्त भाषण मी विशेष बंद करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आता इंग्रजी माध्यमाच्या अनिता परदेशी मॅडम यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता, आपला शिवबा होता. नमस्कार. आज आपण त्रिवेणी संगम या कार्यक्रमास एकत्रित येऊन सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर व प्रमुख पाहुणे माननीय श्री संदीप परब सर व अन्य शिक्षण संस्था सचिव माननीय सौ रोहिणीताई चिंदरकर मॅडम, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे मराठा दप्तर प्रस्तुत शिवचरित्रावरील ग्रंथ प्रदर्शन आपल्या या अनियोग विद्यालयामध्ये केलेले आहे. त्याचे संग्राहक माननीय संदीप परब सर व त्यांना व समाजसेवक माननीय सचिन खेडेकर सर यांचेही आभार. उपस्थित सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व या सर्वांचे मी आभार मानते. इयत्ता 5वी श्री शशिकांत हजारे माजी विद्यार्थी, सचिव चेतना फाउंडेशन यांचेही आभार. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी वृत्त संदेश देण्यासाठी वृत्तवाहिनीमधून आलेल्या मान्यवरांचे आभार. ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावला आहे त्या सर्वांचे आभार. अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. जय